श्रद्धेय बंधू भगिनी तथा माता, आज भाद्रपद शुद्ध षष्ठी अर्थात भगवान बलराम जयंती. आपणा सर्वांना ऋषिदेवता भगवान बलराम जयंतीच्या निमित्तानं आपल्या सुखाच्या हार्दिक शुभेच्छा. अर्थात भगवान बलराम जयंतीच्या निमित्ताने हे नैमित्तिक माझं बोलणं आहे. भगवान बलराम जयंतीच्या निमित्ताने बोलत असलो तरी भगवान बलरामाच्या चरित्रावर मात्र नक्की बोलणार नाही. कृषीदेवता भगवान बलराम जयंतीचं निमित्त करून एक चिंतन आपणा सर्वांच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. चिंतनातला अर्थात विषय असा आहे, मनुष्याच्या जीवनामध्ये सुखाचे प्रमुख दोन धागे आहेत. तर ते दोन प्रमुख धागे कोणते, हे चिंतन, ते प्रमुख धागे कोणते असा तुम्ही प्रश्न मला विचारला तर त्याचं जे उत्तर असेल ते माझं आजच्या चिंतन असेल. मी जर तुम्हाला प्रश्न विचारला भगवान बलराम कोण होते, अर्थात आपल्या सर्वांचं एकमेव उत्तर आहे की भगवान बलराम भगवान श्रीकृष्णाचे थोरले बंधू होते. समजा उलटा प्रश्न मी विचारला की भगवान श्रीकृष्ण कोण होते, याचं उत्तर मात्र तुमचं असं असणार नाही की भगवान बलरामाचे धाकटे बंधू होते, असं उत्तर असणार नाही. जर धाकट्या भावातून मोठ्या भावाचा परिचय करून दिलात तर मोठ्या भावाकडून धाकट्या भावाचा परिचय व्हायला काय हरकत होती. परंतु साधारणपणे परिचयाचे प्रत्येकाच्या परिचयाचे काही संकेत आहेत. उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर प्रभू रामचंद्र कोण होते असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर दशरथ नंदन, वडिलांकडून पुत्राचा परिचय. हनुमान कोण होते असा प्रश्न विचारला तर अंजनी सूत, म्हणजे आईकडून मुलाचा परिचय. द्रोणाचार्य कोण होते, कौरव पांडवांचे शिष्य, शिष्याकडून गुरुचा परिचय. तिसरा प्रश्न विचारला की एकलव्य कोण होता, द्रोणाचार्याचे शिष्य, अर्थात गुरुकडून शिष्याचा परिचय. आता मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतो की श्रीकृष्ण कोण होते, तर आपलं उत्तर असेल एक तर देवकी नंदन किंवा यशोदेचा कान्हा, जन्मदाते आईकडून किंवा पोषण करते आईकडून मुलाचा परिचय. आणि म्हणून असा परिचयाचे संकेत आपले ठरलेले आहेत. आता भगवान बलराम कोण होते असा जर आपण विचारला प्रश्न तर कृषी देवता भगवान बलराम यांचा परिचय मात्र श्री कंसाकडून धाकट्या भावाकडून झाला. हा एक अनोखा परिचय. वास्तविक पाहता भगवान बलराम आणि भगवान कृष्ण हे मनुष्याच्या जीवनातले दोन सुखाचे धागे आहेत. माणसाच्या सुखाच्या प्रमुख धागे कोणते, अर्थात एक अर्थ आणि दुसरा धर्म. एकाचा विचार थोरल्या भावाने केला, दुसऱ्याचा विचार धाकट्या भावाने केला. आणि म्हणून भगवान बलराम आणि भगवान कृष्ण एक अनोखी जोडी, बंधूची, माणसाच्या जीवनाला किंवा मनुष्य प्राण्याच्या जीवनाला सुख प्रदान करणारी जोडी आहे. आता त्या दोन भावांबद्दलची तुलना होऊ शकते का, तर दोघांची तुलना मात्र करायची नसते. आता दोघांबद्दलचा फरक काय, असा फरक मात्र नक्की आपल्या सर्वांच्या समोर मला ठेवता येईल. श्रीकृष्ण वर्णाने सावळे होते, भगवान बलराम श्रीकृष्णाने गोरे होते. भगवान कृष्ण प्रकृतीने दुबळे होते, भगवान बलराम प्रकृतीने दंडदाकट होते. भगवान कृष्ण चक्रधर होते, भगवान बलराम हलधर होते. भगवान कृष्ण गिरधर होते, भगवान बलराम धरणीधर होते. भगवान कृष्णाने धर्माचा विचार केला, भगवान बलरामाने अर्थाचा विचार केला. हे धर्माचे चिंतक, ते अर्थाचे चिंतक. आता अशा प्रकारचा फरक असू शकतो पण तुलना असू शकत नाही. फरकाचं रूपांतर तुम्ही मात्र तुलनेत करू नका, कारण दोन सामाजिक कार्यकर्त्यामध्ये, दोन संतांमध्ये, मोठ्या माणसामध्ये अशा प्रकारची तुलना कधी करायची नसते. एक स्वाध्याय बंधू मला भेटले होते, त्याने मला एक प्रश्न विचारला. प्रश्न विचारल्यानंतर अगोदर ते मला म्हणाले, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे पण तुमच्याकडून मात्र खऱ्या उत्तराची अपेक्षा आहे. आता माझ्यासाठी असं का त्याने म्हटलं मला काही कळत नाही. माझ्याकडून खऱ्या उत्तराची अपेक्षा आहे याचा अर्थ असा आहे की त्यांची खात्री झालेली होती की मी उत्तर खोटं देणार आहे. त्याने असा प्रश्न विचारला की अशा वेळेला आमची भेट झाली होती ज्या वेळेला स्वाध्यायाचे श्रद्धेय दादा आठवले हयात होते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक परमपूज्य श्री गोळवलकर गुरुजी पण हयात होते. आणि म्हणून त्याने मला प्रश्न विचारला की दादा आठवले आणि गोळवलकर गुरुजी यांच्यातलं नेमकं कोण मोठं आहे, असा त्याने मला प्रश्न विचारला. म्हणलं हा प्रश्न तुम्ही खरं म्हणजे विचारायला नको, तो असा प्रश्न विचारायचा नसतो. आणि मला विचारलं तर दोघंही आपापल्या जाग्यावर मोठे, अशी तुलना होऊ शकत नाही.
ते म्हणाले, म्हणून तर मी तुम्हाला म्हणालो होतो की मला तुमच्याकडून खऱ्या उत्तराची अपेक्षा आहे. तुम्ही नक्की काहीतरी लपवताय. नेमकं दोघांपैकी थोडं तरी कोणी मोठं छोटं असू शकतं. तेव्हा मला नेमकं सांगा की नेमकं कोण मोठं आहे. मग मी त्यांना म्हणालो, मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही प्रामाणिकपणे द्या आणि ते जे उत्तर असेल ते उत्तर तुम्ही मला प्रश्न विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणून मी त्यांना म्हणालो की मोगऱ्याचं फूल आणि झेंडूचं फूल या दोन्हीतलं नेमकं फूल मोठं कोणतं आहे ते मला सांगा. थोडा वेळ गप्प बसले. मी म्हटलं, सांगा ना, मला उत्तराची अपेक्षा आहे. तरी ते गप्प बसले. त्यांना सांगता आलं नाही. सांगता येणं शक्य नव्हतं. कसं शक्य आहे? मोगरा आकाराने छोटा आहे तर झेंडू आपल्याच्या जागी मोठा आहे. मोगऱ्यातल्या पाकळ्या अल्प आहेत तर झेंडूच्या पाकळ्या असंख्य आहेत. मोगरा नाजूक आहे तर झेंडू मजबूत आहे. मोगऱ्याचा दर्प सुगंध दर्प आहे तर मोहक आहे. झेंडूचा सुगंध मोहक आहे. तेव्हा जे गुणधर्म मोगऱ्यात आहे ते झेंडूत नाही. जे झेंडूत आहे ते मोगरा नाही. मोगरा मोगऱ्याच्या जागेवर आणि झेंडू झेंडूच्या जागेवर श्रेष्ठ आहे. म्हणून दोन फुलातली तुलना करून कोणतं श्रेष्ठ फुल जसं सांगता येत नाही तशा दोन मोठ्या माणसाची तुलना करून सांगता येत नाही. आता मला सांगा, संत जनाबाई श्रेष्ठ की संत मीराबाई श्रेष्ठ कसं सांगणार? दादा आपले गाडगे महाराज श्रेष्ठ आहेत की महात्मा ज्योतिराव फुले श्रेष्ठ आहेत कसं सांगता येईल? छत्रपती शिवाजी महाराज श्रेष्ठ आहेत का महाराणा प्रताप श्रेष्ठ आहे कसं सांगता येईल? प्रत्येक जण आपापल्या जाग्यावर तेवढा श्रेष्ठ आहे. असं दोन मोठ्या माणसामध्येची तुलना नसते. मी केलेली तुलना ही तुलना नाही, फरक होता. पण आणखीन आपण एक पाहिलं पाहिजे की भगवान बलरामाने कशाचा विचार केला तर खरंच आणखीन छोट्या माणसाचा तर शेतीचा विचार केला. मोठ्या माणसाचा परिचय त्यांच्या आयुधातून होतो. आता भगवान बलरामाचा परिचय या ठिकाणी आयुधातून होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आयुधातून त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय होतो. प्रभू रामचंद्र, वास्तविक पाहता प्रभू रामचंद्र आणि शिवधनुष्य एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. शिवधनुष्यातून प्रभू रामचंद्राचा परिचय, प्रभू रामचंद्रातून शिवधनाचा परिचय आणि शिवधनुष्याच्या माध्यमातून प्रभू रामचंद्रांनी केलेल्या कार्याचा परिचय. हनुमान आणि गदा हनुमानाच्या खांद्यावरून काढली तर तो हनुमान कल्पनेलाच कल्पना करू शकत नाही. आणि म्हणून आपण पाहतो की हनुमान जी गदा आहे, जे हनुमानाने कार्य केलं त्या कार्याचा परिचय हातातली गदा करून देते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या हातातली भवानी तलवार त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देते. महाराणा प्रतापाच्या हातातला अवजड भाला त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देत असतो. म्हणून आयुधातून त्या मोठ्या व्यक्तीचा परिचय. भगवान बलराम म्हटल्याबरोबर आपल्या लक्षात येईल की त्यांच्या खांद्यावरती नांगर आहे, हातात मुसळ आहे. हे नांगर मुसळ त्यांनी केलेल्या कार्याचा परिचय करून देतो. आता काही जण प्रवचनकार का सांगतात मला माहित नाही, पण असं सांगतात की भगवान बलरामाचं ते शस्त्र होतं आणि ते नांगराने राक्षसाला ओढायचे आणि मुसळ डोक्यात घालायचे. पुराणामध्ये असा एकही प्रसंग कुठेही नाही की भगवान बलरामाने एखाद्या राक्षसाला नांगराने ओढलं आणि डोक्यात मुसळ घातलं. हे खरं आहे की भगवान बलरामाने अनेक राक्षसाचा वध केला आणि त्याचं कारण असं आहे की भगवान बलराम मुष्टियुद्धाचे मास्टर होते. भीम आणि दुर्योधन या दोघांनाही मुष्टियुद्ध त्यांनी शिकवले. ज्या ज्या राक्षसांचा वध केला त्या त्या राक्षसाचा वध केवळ आणि केवळ मुष्टियुद्धातून केला. नांगराचा मुसळाचा अजिबात गैरवापर केलेला नव्हता. म्हणून नांगर आणि मुसळ हे त्यांचं शस्त्र नव्हतं, तर शस्त्र नसून ते एक आगळ्या वेगळ्या प्रकारचं अस्त्र होतं. शस्त्राच्या माध्यमातून शत्रूला मारता येतं, वध करता येतो. पण भगवान बलरामाचं अस्त्र वध करणारं अस्त्र नव्हतं, तर ते समाजाला जगवणारं अस्त्र होतं आणि त्या अस्त्राचं नाव होतं नांगर आणि मुसळ. कारण त्याचं असं आहे की आपल्या देशाचं अर्थखातं शेतीवरती अवलंबून आहे आणि शेतीवरती अवलंबून असल्यामुळे शेतीतला अवजार काय तर नांगर आहे आणि प्रोसेस यंत्र मुसळ आहे. भगवान बलरामाने विचार केला या देशाचं आर्थिक खातं शेतीवरती अवलंबून आहे आणि म्हणून अर्थासाठी शेती ही खरी. वास्तविक पाहता वेदवचन सांगतं, वेदवचन असं सांगतं की कृषिमित कृषस्व. कृषिमित कृषस्व म्हणजे काय? खेती ही सही, शेतीच खरी, अशा प्रकारचं वेदवचन सांगतं. भगवान बलरामाने नेमका तोच धागा धरला आणि या देशाचा अर्थखातं जर शेती खरी असेल तर त्याने शेतीचा विचार केला. पण केवळ अपूर्ण विचार केला नाही, पूर्णत्वाने विचार करत असताना हातातलं मुसळ किती पूर्णत्वाचा परिचय करून दिला याचा परिचय हातातलं मुसळ करून देतो.
केवळ अर्थाचा विचार आणि शेतीचा विचार केला असता तर भगवान बलराम आणि त्यांच्या खांद्यावरती नांगर असाच विचार आपल्याला ऐकायला मिळाला असता. परंतु केवळ नांगर नाही, मुसळ म्हणजे कच्च्या मालाकडून पक्क्या मालाकडे. पक्का माल याचा अर्थ असा आहे की हातातलं मुसळ हे त्या काळातलं प्रोसेस यंत्र होतं. आता यांत्रिक युग आहे. यांत्रिक युग असल्यामुळे निरनिराळे यंत्र प्रोसेस यंत्र म्हणून आलेले आहे. पण हजारो वर्ष मुसळाने आमचं प्रोसेस यंत्र म्हणून काम केलंय. जवेतनं गहू बाहेर काढायचा, त्याला खपली म्हणतात, त्याच्यातनं गहू बाहेर काढायचा, अर्थात मुसळाशिवाय शक्य नव्हतं. साळीतनं तांदूळ बाहेर काढायचा, मुसळाशिवाय शक्य नव्हतं. तुरीची डाळ ह्या सर्व डाळी करायच्या, मुसळाशिवाय शक्य नव्हतं. हजारो वर्ष मुसळाने आमचं प्रोसेस यंत्र म्हणून काम केलेलं आहे. याच्यातला यांत्रिक युग जर झाले तर फक्त भाग लक्षात घेतला पाहिजे, प्रोसेसिंग. आणि म्हणून भगवान बलरामाने कच्च्या मालापासून प्रोसेसिंग पर्यंत विचार केला. जे शेतकरी गरिबीपोटी म्हणा काय आणखीन कारणं असतील, आलेला कच्चा माल मार्केटमध्ये नेतात, तेवढा पैसा कमवू शकत नाही. जे शेतकरी कच्च्या मालाचा पक्का माल करून पक्का माल मार्केटमध्ये नेतात त्यावेळेला त्यांना 3 पट 4 पट अधिक पैसा मिळू शकतो. हे आम्हाला हजारो वर्षापूर्वी एका अर्थाने भगवान बलरामाने आम्हाला सांगितलेलं होतं. आणि म्हणून ही ती सुखाचे 2 धागे आहेत. तर ते 2 धागे भगवान बलरामाचा एक अर्थाचा विचार आणि दुसरा विचार आहे की धर्माचा विचार. आणि आता आपल्याला धर्माच्या दुसऱ्या धाग्याचा विचार करता येईल, कारण धर्माविना अर्थ असा अनर्थ आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अर्थाला धर्माचं बंधन आहे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीतली संस्कृती अशी आहे, ती संस्कृती अशी आहे की अर्थाला आपण साधन म्हटलेलं आहे, साध्य नाही. जर जोपर्यंत अर्थाला आपण साध्य समजतो त्यावेळेला तो अर्थ माणसाच्या सुखाचं कारण ठरतो. ज्यावेळेला साधनाला आम्ही साध्य करतो, म्हणजे अर्थाला आम्ही साध्य करू, त्यावेळेला मात्र ते साध्य माणसाच्या जीवनातल्या पूर्णपणे सुखाचं हरण करून माणसाला दुःखी करत असतो. वास्तविकता पाश्चिमात्य देशामध्ये पैशाला साध्य समजलेलं आहे, साधन नाही. आणि आपल्यालाही लक्षात येतं की ज्यावेळेला ते साध्य समजतात त्यावेळेला त्यांचे ते काय आज दुःखी आहेत. आज दुःखाचं एक आदर्श उदाहरण म्हणून पाहायचं झालं तर अमेरिकेचं उदाहरण पाहता येईल. आज अमेरिकेमध्ये पैशाला कमी नाही. मी कधी अमेरिकेत गेलो नाही, पण आता यंत्राने अमेरिका विज्ञानाने इतकी एकमेकाच्या जवळ आलेली आहे, तेव्हा तिथलच्या कथा अर्थाच्या खूप ऐकायला मिळतात. असं सांगतात की अमेरिकेमध्ये भांडे घासायला जाणारी बाई स्वतःच्या एसी कारमधून जात असते. म्हणजे ही तिथलचं वैभव आहे. आणि आपण जर असं समजायला लागलो, अलीकडे पश्चिमेच्या वाऱ्याचा थोडा आपल्यामध्ये शिरकाव झालाय की काय अशी मनाला शंका यायला लागली. काही जण बोलत असताना सहज बोलत असतात, अरे पैसा कुछ परमेश्वर नाही लेकिन परमेश्वर से भी कम नाही. असं का म्हणतात असं मला काही कळत नाही. आता ते पश्चिमेच्या वाऱ्यात वादळा जहाज सापडल्याचं ते लक्षण आहे. आणि म्हणून आपण पाहतो की पैसा हा साधनच आहे. ज्या अमेरिकेने म्हटलं, आपण म्हणतो जर पैसा असला तर मनुष्य निश्चिंत असो, सुखी असतो. आणि जर सुखी असेल तर ते निवांत त्याला झोप लागायला पाहिजे. आज अमेरिकेतलं चित्र असं आहे की पैसा आहे, पण पैसा असून सुद्धा तिथच्या लोकांना झोप लागत नाही. झोप यावी म्हणून झोपेच्या गोळ्या घेतात. झोपेच्या गोळ्या घेऊनही त्यांना झोप लागत नाही. ही तिथलची स्थिती आहे. कारण का? कारण एकच आहे की तिथं पैसा हा साध्य आहे. साध्य असल्यामुळे त्यांना झोप लागत नाही. तिथलचं सगळं समाज जीवन विस्कळीत झालेलं आहे. त्यांच्या बाबतीत एखादी वस्तू त्यांनी खरेदी केली, उदाहरणार्थ आपण छोट्याल्या वस्तू बघू, साबण घेतलं, साबण संपेपर्यंत ते वापरत नाही. 3-4 दिवस झाले की साबण फेकून देतात. चांगला साबण सुद्धा त्यांना जुना वाटायला लागतो. एखादा कपडा आणला की अगदी 4-8 दिवस महिनाभरात ते फेकून देतात. तो कपडा त्यांना जुना वाटायला लागतो. आपल्याकडे साबण वापरून वापरून हातात बसतच नाही असं म्हटल्यानंतर स्नानघराच्या बाजूला आपण भिंतीला चिकटून ठेवतो. म्हणून आपण पाहतो की लॅट्रिनच्या खोलीला आपण भिंतीला चिकटून ठेवतो. हा इथलचा आपला परिचय. तिकडचे लोक कार घेतली, 1 वर्षभर फार तर वापरतात. 1 वर्षानंतर चांगल्या स्थितीत असणारी कार त्यांना जुनी वाटायला लागते आणि ते डोंगरावरून सोडून देतात. का बरं डोंगरावर सोडून देतात? त्या अर्थी नक्की असं आहे की त्यांना ती जुनी वाटायला लागते. आपल्याकडे एखाद्याने मोटरसायकल घेतली, किती दिवस वापरतो? वापरून त्याचा हॉर्न फक्त वाजत नाही, बाकी सर्व वाजायला लागतं. तरी आपण पाहतो की तरी पण आपण मोटरसायकल टाकत नाही. त्याचं कारण असं आहे की मोटरसायकल टाकत नाही हा आमच्या अर्थाचा परिचय आहे.
मोटरसायकल टाकत नाही त्या अर्थी आमच्या अर्थाचा परिचय आहे तो. तर ही अमेरिकेतली स्थिती केवळ त्यांना टावेल जुना वाटतो असं नाही, साबण जुना वाटतो असं नाही, किंवा आपण तिथलच्या कार जुनी वाटते असं नाही, तर त्यांना ज्या स्त्रीबरोबर 3 महिन्यापूर्वी लग्न केलं ती स्त्री सुद्धा त्याला जुनी वाटायला लागते आणि लगेच दुसऱ्या महिलेबरोबर करार लग्न करत असतो तो. आणि म्हणून एकाच्या जीवनात कितीतरी महिला, अशा महिला अनेक एकाच्या जीवनात येत असल्यामुळे कौटुंबिक सुखाचा आनंद अमेरिकेतल्या लोकांना घेता येत नाही म्हणून ते दुःखी आहे. एका जणाने रेल्वेवरचा छान प्रसंग सांगितला. ते म्हणाले, एक सदग्रस्त बसले होते, एका लहान मुलाबरोबर खेळत होते आणि समोरचा अमेरिकन दुसरे माणसं बघत होता. तो म्हणला, फक्त आपल्या इथे केवढा भाग्यवान माणूस आहे की छोट्या मुलाबरोबर, घरातल्या छोट्या मुलाबरोबर, शक्यता याचा नातू असला पाहिजे, खेळण्याचा आनंद घेतो. म्हणून त्याच्या आनंदाचं याला कौतुक वाटत होतं आणि केवळ कौतुक नाही, त्याचा हेवाय वाटत होता. परंतु त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. 1 तासानंतर टिकला. तो मुलगा उठला आणि त्या ग्रस्ताला म्हणला, माझी वेळ संपली, मला पैसे द्या. नंतर लक्षात आलं की लहान मुलाबरोबर खेळण्याचा 1 तासासाठी खेळण्याची त्याने त्या मुलाला मोल दिलेलं होतं. मोलाने मुलगा खेळायला घेतलेला होता. वास्तविक पाहता हे लहान लेकराबरोबर, नातवाबरोबर, मुलाबरोबर खेळायचं भाग्य अमेरिकेमध्ये कुणाला लाभत नाहीये. मला एक चांगला प्रसंग आठवतो की संभाजीनगरचे एक ग्रस्त याला अमेरिकेला गेले. तिथं त्यांचा मुलगा नोकरी करतो. म्हणून आपल्या मुलाला भेटायला पती पत्नी गेले. वडिलांचं वय 70 वर्ष होतं, आईचं वय 65 वर्ष होतं. तिथं मुलाकडे थांबले. 4-8 दिवस झाले. मुलाला असं वाटलं की चला आपल्या या इमारतीमधलच्या यांच्याच वयातल्या सर्व कुटुंबांना एकत्रित करू, एकमेकाचा परिचय होईल आणि चहापानाचा कार्यक्रम करू. म्हणून सर्वांना एकत्रित बोलवलं. चहापानाचा कार्यक्रम झाला, परिचयाचा कार्यक्रम झाला. तर त्यावेळेला त्या अमेरिकन सदग्रस्ताने, 70 वर्षाच्या अमेरिकन सदग्रस्ताने विचारलं की ह्या तुमच्या बसलेल्या बाजूला कोण आहेत? अरे त्यांना धक्का बसला की असा काय प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं, या माझ्या धर्मपत्नी आहे. अच्छा, केव्हा लग्न झालं? ते म्हणाले, माझ्या 22व्या वर्षी लग्न झालं. म्हणजे 38 वर्ष आमच्या दोघांच्या लग्नाला झालेले आहेत. आता माझं 70 वर्ष वय चालू आहे. त्याला एवढा धक्का बसला. म्हणजे म्हणले 38 वर्ष आतापर्यंत एकच बायको, आता याने असं म्हटल्यानंतर यांना धक्का बसला, असा काय विचारतो म्हणून. पण त्यांना वाटलं चला आपणही काहीतरी विचारावं. म्हणून त्यांना प्रश्न विचारला की त्याही ग्रस्ताचं वय वर्ष 70 होतं. म्हणून त्यांनी सांगितलं, विचारलं तुमच्या बाजूला बसलेल्या तुमच्या कोण आहेत? त्यांनी सांगितलं, माझ्या मिसेस आहेत. ते सांगितलं, केव्हा तुमचं लग्न झालं? ते म्हणले, आता 6 महिन्यापूर्वी झालं. याने प्रश्न विचारला, आयुष्यातल्या इतक्या उशिरा तुम्ही लग्न का केलं? ते म्हणाले, छे ही माझी 18वी पत्नी आहे. तेव्हा आपण पाहतो की ही स्थिती ज्या देशात आहे त्या देशाला ही स्थिती का निर्माण झाली, त्याला एकमेव कारण आहे की अर्थाला, पैशाला त्यांनी साध्य समजलं आणि पैशाच्या पाठीमागे लागले. तेव्हा हे दुःखाला कारण ठरलं. आणि म्हणून आज अमेरिकेमधलच्या अमेरिका ही दुःखात आहे एका अर्थाने, पैसा साधन म्हणून. मला एक चांगला प्रसंग आठवतो. मी सोयगाव तालुक्यातल्या एका स्टँडवर, फरदापूरच्या स्टँडवर बसलो होतो. तिथे एक विदेशी जोडपं होतं आलेलं. आणि ज्यावेळेला मी सुरुवातीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रचारक होतो, सिल्लोड तालुका माझ्याकडे होता. माझ्या तालुक्यात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी होती. ती लेणी पाहण्यासाठी पर्यटक यायचे आणि मला फार हौस होती या पर्यटकांना भेटायची. हौस एवढ्यासाठी की त्यांना मी प्रश्न विचारायचो की कुठून आले, काय, कोण्या देशातून आले, ही माहिती घेतल्यानंतर मी त्यांना प्रश्न विचारायचो की आमच्या देशात आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं. फार भारावून जायचे, गैरून सांगायचं इतकं चांगलं आहे, अशी भूमी कुठं नाही. आणि मला खूप आनंद वाटायचा, छाती भरून यायचे. केवळ अशा प्रकारचं आमच्या देशाचं कौतुक पर्यटकाच्या तोंडून ऐकण्यासाठी म्हणून या लोकांना भेटून प्रश्न विचारण्याची माझी हौस असायची. पण मध्ये बरेच वर्षाचा कालावधी गेला, माझं क्षेत्र मोठं झालं, तेव्हा त्या अजिंठा लेणीत तर काही फार जाता येत नाही. मग आता एक दिवस फरदापूरच्या स्टँडवर बसलो होतो. समोर एक दोघं बसलेले होते पर्यटक. मी त्यांना प्रश्न विचारला की कुठून आलात? ते म्हणले, इंग्लंडमधून आलो. बाकीच्या पर्यटकांना जो प्रश्न विचारत होतो तोच प्रश्न यांना विचारला. आमच्या देशात आल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, देशाबद्दल काय वाटलं आणि इंडियन कल्चरबद्दल काय वाटलं? तर ते ग्रस्त थोडा वेळ थांबले. ते म्हणाले की तुमच्या देशात आल्यानंतर मला खूप आनंद झाला आणि जेवढा आनंद झाला तसं दुःख पण खूप झालं. आता मला धक्का बसला, याला का दुःख झालं, याच्या दुःखाचं दुःख मला झालं की याला आमच्या देशात आल्यावर काय असं झालं की याला दुःख झालंय. म्हणून एकदम दुःखाला हात घालण्यापेक्षा मी त्यांना विचारलं की तुम्हाला आनंद तो झाला, तर आनंदाची कारण रिझाईन काय?
तर त्याने रिझन काय, तर त्यांचं फार ऑब्झर्वेशन फार अचूक असतं. त्याने आनंदाची क्षण सांगितली, मला खूप बरं वाटलं. मग मी दुसरा त्यांनी जे म्हणलं होतं मला दुःख झालं, मी त्यांना विचारलं तुम्हाला दुःख कोण्या गोष्टीचं झालं, तर ते म्हणाले तुमच्या देशात आल्यानंतरच मला असं कळालं की इंडियन्स लोकांचे आमच्याबद्दल गैरसमज झालेत. अर्थात त्यांनी या ठिकाणी स्वतःला खूप आवरलं, कारण तो इंग्लंडचा होता, इंग्रजांनी आपल्या 150 वर्षे राज्य केलं होतं, अनन्वित अत्याचार केले, म्हणून कदाचित असं गैरसमज असं त्याला माझ्या मनात येईल की काय असं म्हणून स्वतःला पटकन आवरत असं म्हणाला, वी आर मीन्स नॉट ओनली इंग्लंड, रिचेस्ट कंट्री, ऑल रिचेस्ट कंट्री, अमेरिका, फ्रान्स, रशिया वगैरे वगैरे असं सांगत होता. या श्रीमंत देशाबद्दल तुमचे गैरसमज आहेत. आणि काय गैरसमज आहेत की आम्ही लोक खूप सुखी आहोत आणि आमच्या सुखाला कारण आमची मनी पॉवर आहे, असा तुमचा गैरसमज आहे. वास्तविक पाहता आम्ही खूप दुःखी आहोत आणि आमच्या दुःखाला कारण काय असेल तर आमची मनी पॉवर आहे. पैशामुळे माणूस सुखी होतो असा तुमचा आमच्याबद्दल गैरसमज झालेला आहे. हे खरं आहे, इंडियन माणसाजवळ मनी पॉवर कम आहे, परंतु ते रिचेस्ट आहेत. म्हणजे ते म्हणाले ते बाय हार्ट रिचेस्ट आहेत, बाय मनी ते पुअर आहेत, पण बाय हार्ट रिचेस्ट आहेत. आणि बाय हार्ट रिचेस्टला कारण असं आहे की तुम्ही पैशाला अर्थाला साधन समजता, हे कारण आहे. वास्तविक पाहता त्याच्या पुढचं वाक्य आपण सर्वांनी फार लक्षात ठेवण्यासारखं आहे. तो म्हणाला मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, आता पूर्ण जग दुःखी आहे, सुखाच्या शोधात आहे आणि सर्वांना एक शोध लागलाय, जगाला शोध लागलाय. जर सुख फक्त जगाला सुख सप्लाय करण्याची क्षमता फक्त इंडियामध्ये आहे आणि आता सर्व जग तुमच्याकडे लवकरात लवकर सुख मागायला येणार आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, कृपा करून तुम्ही आमची नक्कल करू नका, तुम्ही तुमच्या जाग्यावर फक्त उभं राहा. तुम्ही जाग्यावर उभं राहिला तर ती जगाला सुखी नक्की करू शकता. ती क्षमता फक्त इंडियाची आहे. वास्तविक पाहता ही क्षमता आमच्यामध्ये का आली, एकाच कारणामुळे आली की आम्ही पैशाला अर्थाला साधन म्हटलं, साध्य म्हटलं नाही. आमच्या अर्थाला धर्माचा अधिष्ठान आहे आणि म्हणून ह्या सुखाचे धनी जगाच्या पाठीवर फक्त भारतीय माणूस आहे. आणि आपण पाहिलं पाहिजे की केवळ अर्थाने मनुष्य, अर्थाला नेहमी आपण साधन समजलं पाहिजे. भगवान बलरामाने या साऱ्या गोष्टीचा अर्थाचा विचार करत असताना म्हणून त्यांचं जे शेतीचा विचार केला. आणखीन एक आपण लक्षात घेतली पाहिजे गोष्ट की भगवान बलरामापासून शेतकऱ्यांना काय काय घेण्यासारखं आहे, काय प्रेरणा घेण्यासारखं आहे. एक तर पहिली प्रेरणा तर आम्हाला कळाली की अर्थ, केवळ अर्थ हा कृषी प्रधान, जमीन शेतीतूनच उत्पन्न होऊ शकतो, म्हणून केवळ शेती करण्याचा विचार भगवान बलरामाने केला. त्याच्यातले जे आयुध नांगर मुसळ, म्हणून शेती ही त्यांची श्रद्धा होती, नांगर मुसळ हे त्यांचं भूषण होतं. आणि आपण पाहिलं की तीच प्रेरणा, शेती श्रद्धा आणि नांगर मुसळ प्रोसेस यंत्र आमचं भूषण व्हावं, ही एक प्रेरणा आम्ही भगवान बलरामाकडून घ्यायला हवी. दुसरी प्रेरणा काय, दुसरी प्रेरणा अशी घ्यायला पाहिजे की शेतकऱ्याला नेहमी अवजड कामं करावी लागतात, तर शेतकऱ्याची शरीरयष्टी कशी असली पाहिजे, अर्थात भगवान बलरामासारखी मजबूत असली पाहिजे. पण अलीकडे दुर्दैवाने सांगा वाटतं की पूर्वीच्या काळात जी शेतकऱ्याची शरीरयष्टी होती ती आज त्याला ठेवता आलेली नाही, त्याने ती गमावलेली आहे. आणि म्हणून शरीरयष्टी मजबूत ठेवायचं असेल तर आम्हाला भगवान बलरामाचा आदर्श घेतला पाहिजे. 3 लोकांची शरीरयष्टी चांगली पाहिजे, एक पैलवान, दुसरा रणांगणात युद्ध करणारा योद्धा आणि तिसरा शेतकरी. आणि शेतकऱ्यांची शरीरयष्टी चांगली असलीच पाहिजे, ती प्रेरणा भगवान बलरामाकडून. मला एक प्रसंग आठवतो, एका शेतकऱ्याकडे गेलो, माझा परिचय होता, मुद्दाम त्यांच्याकडे गेलो, गप्पा गोष्टी झाल्या. पण त्यांनी ते आपल्या मुलाला बोलावलं, मुलाचा माझा कधी यापूर्वी परिचय झालेला नव्हता. ते म्हणाले की हा माझा मुलगा एकुलता एक BSc ॲग्री झालाय आणि त्यांनी शेतीच करावी असा मी निर्णय केला आणि शेती करायला लागलाय. मला खूप बरं वाटलं. शिकलेली मुलं शेतीवर जेव्हा येतात असं कळतं त्यावेळेला मला खूप आनंद होतो. आणि कारण शेती हे शास्त्र आहे, जिथं शास्त्र आहे तिथं शास्त्रज्ञ किंवा बुद्धी पाहिजे, आतापर्यंत ती ठेवली नव्हती. म्हणून BSc त्यातल्या त्यात BSc ॲग्री झालेलं शेती करायला आनंद वाटला. त्याने मुलाला बोलावलं, माझा परिचय करून दिला. ते म्हणाले अरे शेतीच्या संदर्भातलं काय असेल तर तू ज्ञाना यांच्याशी चर्चा कर, गप्पा गोष्टी कर. त्यांनी जरी म्हटलं तर मुलगा अस्वस्थ दिसत होता हे माझ्या लक्षात आलं. कारण त्याचं असं होतं, मी त्यांच्याकडे मे महिन्यात गेलो होतो. मे महिना जरी असला आज वातावरणात बदल झालेला होता, आकाशात ढग आलेले होते, ढगाचा गडगडाट व्हायला लागलेला होता आणि वारं सुटायला सुरुवात झालेली होती. मुलगा अस्वस्थ होता आणि पटकन उठला आणि तो शेताकडे निघाला. ते म्हणलं अरे कुठं चाललं, बैस ना. नाही म्हणला, मला शेतात जावं लागेल. ते म्हणले का? तो म्हणला आपल्या शेतात मांडव आहे, मांडवावर पत्र आहेत, पत्रावर वजन ठेवलं नाही, वाऱ्याने जर पत्र उडाले तर आपल्या बैलाला लागण्याची शक्यता आहे.
मी पटकन जातो बैलाला सोडून येतो. तो धावत निघाला. तेवढ्यात वडिलांनी म्हटलं थांब. ते त्याला तिथंच उभं केलं. ते म्हणाले थांब. ते बाहेर गेले. हातात 2 दगडं आणले आणि मुलाला म्हणले 2 हातात दगडं घे आणि पळ आता शेतात. तर म्हणला दगडं कशासाठी? नाही म्हणले वाऱ्याने पत्र उडतील की नाही मला सांगता येत नाही, पण तू उडू नये म्हणून याची काळजी मला घेतली पाहिजे. आता मला सांगा, अशा प्रकृतीचा शेतकरी आता तो शेतीवर करायला आला, शेतीतली अवजड कामं करू शकेल का? 2 दिवस कामं करायची, 4 दिवस तापाने घरात पडायचं, हे शेतकऱ्याला परवडणारं नाही. या अवजड कामाला टक्कर देणारी अशा प्रकारची मजबूत शरीरयष्टी पाहिजे. ही सुद्धा आमची प्रेरणा कोणाकडून आम्हाला मिळते? अर्थात आम्हाला भगवान बलरामाकडून ही प्रेरणा मिळते. तर आणखी एक भगवान बलरामाकडून आम्हाला प्रेरणा घेतली पाहिजे की धर्म आणि अर्थ. जसं मी म्हणलं की अर्थाला धर्माची जोड आहे. आमच्या देशामध्ये फार आनंदाची गोष्ट असे की धर्माचा पाया फार मजबूत आहे. धर्माचा पाया जे जगामध्ये कुठं पाहायला मिळत नाही. परंतु थोडं वाईट स्थिती असे की तेवढा अर्थाचा पाया असायला पाहिजे तेवढा मजबूत नाही. आणि मी असं म्हणलं की अर्थ आणि धर्म रेल्वे ट्रॅक सारख्या जोपर्यंत समान चालत नाही तोपर्यंत पूर्ण सुखाच्या आम्ही धनी होऊ शकत नाही. हे खरं आहे की आमचा अर्थ उतरणारा नाही, मातणारा नाही धर्माचा अधिष्ठान असल्यामुळे, पण घराला दुबळा असल्यामुळे घराला पूर्ण सुख पण देणारा नाही ना. आणि त्याचाही आपण विचार केला पाहिजे की अर्थ सुद्धा आम्हाला धर्म इतका मजबूत असला पाहिजे. उदाहरण म्हणून सांगायचं तर शेतकऱ्याच्या त्या एखाद्या मागणीसाठी कलेक्टर ऑफिसवर मुंबईला मोर्चा ठेवला. शेतकऱ्याला निमंत्रण द्यायला गेले की तो म्हणतो आलो असतो, पण भलतंच शेतामध्ये काम आहे. इकडं काम आहे म्हणतो, पण इकडे भागवत कथा असली की 8 दिवस गाव सोडत नाही. पंढरपूरची वारी सोडत नाही. तिकडं मात्र काही कारण सांगून गैरहजेरी लावत नाही. इकडं नसलेली कारण सांगून येण्याचं टाळतो. याचा अर्थ असा आहे, हा धागा मजबूत झाला पाहिजे असं कधी त्याला वाटलंच नाही. उदाहरण आणखीन सांगायचं झालं तर धर्माचा धागा किती महत्वाचा आहे. शेतकऱ्याचे 2 एकूण महाराष्ट्राचं आपण पाहिलं की आमचं माहेर पंढरपूर आहे. पंढरपुरात आमचा देव आहे. संतांनी आम्हाला सांगितलं की आल्यानं संसारा पंढरीसी जारे. एका अर्थाने ती संतवाणी म्हणजे आमच्यासाठी सूचना आहे, एका अर्थाने ती आमच्यासाठी आज्ञा आहे. तिथं जर गेलो तर आम्ही जमिनीवर राहू. पण शेतकऱ्याच्या दृष्टीनं केवळ एक माहेर आहे असं नाही. एक माहेर धर्माचं माहेर आहे आणि दुसरं माहेर लोकशाहीतलं अर्थाचं माहेर आहे. धर्माचा अर्थ माहेर पंढरपुरात आहे, अर्थाचं माहेर मुंबईत आहे. पंढरपूरच्या देवाचं नाव आहे विठ्ठल आणि मुंबईच्या देवाचं नाव आहे मुख्यमंत्री. पंढरपूरचा देव पाहिला तर जन्मोजन्मीचं कल्याण आणि मुंबईचा देव पाहिला तर एका जन्माचं कल्याण. वास्तव पाहता आम्हाला दोन्ही देव प्रसन्न करायला पाहिजे. समजा तो प्रसन्न नाही करता आला पंढरपूरचा, तर याला मात्र प्रसन्न करायचं ठरवलं तर अवघड नाही. किंवा आपण पाहतो की इकडं मात्र लोक वर्षानुवर्ष आळंदी ते पंढरपूर ही जी वारी आहे, मला विचारलं तर जगात, भारतात नाही जगात अशा प्रकारचं या वारीसारखी वारी पाहायला मिळणार नाही. 20 दिवस 4-5 लाख लोक पायी चालत असतात आणि आषाढीच्या वेळेला पंढरपुरात तर 10 ते 12 लोक असतात. हे 10-12 लाख भक्त आपण म्हणतो भक्त असतात. हे कोण आहेत भक्त? तर खरं म्हणजे या वारीमध्ये कर्मचारी असतो का? कर्मचारी नसतो, त्याला रजा मिळत नाही. अशा फालतू कामासाठी त्यांच्या दृष्टीनं, कर्मचाऱ्याच्या दृष्टीनं त्या फालतू कामासाठी ते रजा वाया घालवत नाही. व्यापाऱ्यांना वेळ नाही, मग ह्या वारीत कोण असतो? अर्थात शेतकरी. आणि म्हणून त्या वाटेवर आहे तोपर्यंत वारकरी असतो, घरी आला की त्याचं रूपांतर शेतकरी असतो. 12 लाख शेतकरी या वारीमध्ये असतात. अर्थात हे मोठ्या भक्तीचं लक्षण आहे. आणि म्हणून वर्षानुवर्ष पंढरपूरला जायला मनात मात्र इच्छा आहे भगवंत कधीतरी भेटावा, दर्शन द्यावं. पण देव भेटतो का? देव भेटत नाही. का बरं भेटत नाही? असं म्हटल्यानंतर देवाचं तर वर्णन आम्ही केले, कृपाळू आहे, दयाळू आहे, मायाळू आहे. जर दयाळू आहे तर तो भक्ताची इतक्या वर्षानुवर्ष येतो, तर एकदा तरी का भेटत नाही, एकदा तरी दर्शन का देत नाही? तर त्याचं कारण असं आपण पाहतो, याचा अर्थ तो दयाळू नाही का, कृपाळू नाही का, असा प्रश्न उपस्थित होतो. प्रश्न उपस्थित होण्याचं काहीही कारण नाही. तो दयाळू आहे, तो मायाळू आहे, परंतु फक्त त्याला तुम्हाला दर्शन देण्यासाठी जे पाहिजे ते तुम्ही देत नाहीत म्हणून तुम्हाला भेटत नाही. त्याला काय पाहिजे? त्याला फार साधी गोष्ट पाहिजे, फक्त तुमचा भाव पाहिजे. मनात भाव झाला, ज्याच्या मनात भाव आहे त्याला भेटायला क्षणाचाही भगवंत विलंब लावत नाही. संत जनाबाईचं उदाहरण नाही ते. संत जनाबाईंनी कधी फोन करून म्हटलं नाही देवा रिकामपण आहे का? ते म्हणजे का बरं? नाही मला जातं ओढं ना, दळू लागायला आलास तर बरं होईल. असं कधी बोलावलं का? न सांगता करी सर्व काम, एवढा तो दयाळू आहे. न बोलावता तिथं जायचं जनाबाईला दळू लागायचा, त्या अर्थी तो दयाळू आहे हे पक्क. फक्त जनाबाईला का दळू लागायचा ना आम्हाला का भेटत नाही?
जनाबाईजवळ भाव होता, तो भाव आमच्याजवळ नाही. फक्त कोरडवाहू शेती करायला लागलो, म्हणजे वारी करायला, भावाविनं वारी, याचा अर्थ कोरडवाहू शेतीचं ते लक्षण आहे. योगायोगाने मी 26 वर्ष पंढरपूर आळंदी ते पंढरपूर पायी वारी केलेली आहे. मला या पायी वारी करण्याच्या मी फार बारकाईनं निरीक्षण करायचो आणि मग माझ्या मनात यायचं, हसू पण यायचं, कसं यांना देव भेटणार आहे. ते समजा थांबा असतो, दिवसभर चालले, रात्री जिथं वारी थांबले की पहिल्यांदा आपल्या मुलाला ते फोन करायचे की कसं काय स्थिती, पाऊस पडला का? तो म्हणला थोडा झाला, जास्त नाही. असं आहे का? जर पाऊस पडला असेल अगोदर वरचं शेत पेरून घ्या, नंतर खालचं पेरा. म्हणजे चालायला वारी, लक्ष मात्र पेरणीकडे. देव कसा भेटणार आहे? एकदा एक भुसावळचे ग्रस्त माझ्याबरोबर चालायचे, आम्ही दोघं बरोबर चालायचो. त्या ग्रस्ताचा एक नित्य नियम होता. नित्य नियम असा होता, संध्याकाळी थांब्यावर आलं की पहिला फोन बायकोला, आणि फोन केल्यानंतर म्हणायचे, अगं काय बरं आहे का? ते म्हणा बरं आहे. जेवण झालं का? हो झालं. उपाशी राजाव नको बरं, मी नसलं तरी वेळेवर जेवत जा. अशा प्रेमाच्या सूचना तो करायचा. त्यावेळेला मला वाटायचं की किती बायकोवर याचं प्रेम आहे, मनात हसू यायचं. आणि म्हणून त्यांचा नित्य कसं काय चाललंय बरं, जेवली का? आणि म्हणून एवढा बायकोबरोबर फोन झाला की दिवसभराचा त्या बिचाऱ्याचा शिणे जायचा आणि दुसरी दिवशी जायला त्याला चलायला प्रेरणा मिळायची. पुन्हा संध्याकाळी फोन आहेच. असे 3-4 दिवस गेले. नित्यनेमाप्रमाणे त्यांनी बायकोला फोन केला आणि विचारलं, अगं काय जेवण झालं? ती म्हणजे हो जेवण झालं. काय बाकी बरं चाललंय ना? ती म्हणाली, आज खरं सांगू का? तो मला सांग खरंच. त्याला वाटलं काय खरं सांगू? ती म्हणाली, माझं बरं चाललंय आणि तुम्ही घरी नसल्यामुळे माझं बरं चाललंय. असं म्हटल्यानंतर त्याला इतका धक्का बसला. आणि पुढचं एक त्या बाईचं मात्र वाक्य, ते वाक्य याला खरं म्हणजे दिशा देणारं वाक्य असं होतं. ती म्हणाली, अहो कधी नाही, भाग्याने वाटेवर चालायचं तुम्हाला भाग्य लाभलंय. 20 दिवस डोक्यातली बायको काढा ना, आणि उद्या जर तुमचा फोन आला तर मी फोन घेणार नाही. त्याला थोडा बायकोचा राग आला, मनात संशयाचं काहुरही माजलं. पण मी त्याला म्हणलं की अरे तू भाग्यवान आहेस, अशा प्रकारची बायको तुला मिळाली. तुझी बायको म्हणजे तुळशीदासजीच्या गटातली बायको आहे. तुळशीदासनी बायकोला किती, तुझ्यावर माझं किती प्रेम आहे, किती संकटावर मात करून तुला भेटायला आलो, असं ज्या वेळेला त्याची संकटाचं वर्णन केलं तर त्या तुळशीदासच्या बायकोने थँक्यू म्हणायला पाहिजे. तर ती म्हणाली, असं एवढ्या संकटावर येऊन मला भेटायला आलात? त्यातलं शरीर मासाच्या शरीरावर तुम्ही एवढं प्रेम करता. तर तिचं पुढचं वाक्य, धिक्क धिक्क ऐसे प्रेम को कहा कहू मै नाथ. अशा प्रेमाचा मी धिक्कार करते. हे जर तुम्ही प्रेम प्रभू रामचंद्राच्या चरणी अर्पण केलं तर तुमचा उद्धार आहे हाडामासाच्या शरीरावर. म्हणजे त्या गटातली तुझी बायको आहे, तुला दिशा दिली आहे. आणि आपण पाहतो की देव एवढा वेडा आहे, चालायला वारीवरती बायको जेवली की नाही चौकशी करायला. तू उपाशी राजा म्हणून सांगायला लागलाय तर म्हणे नाही भाव, देवा मला पाव. अशाने देव पावत नाही. देव बाजारचा भाजीपाला नाही असं तुकडोजी महाराजांनी म्हटलंय. म्हणून तो दयाळू आहे, मायाळू आहे, कृपाळू आहे, त्याला द्यायला भाव नाही. आता राहिला शेतकऱ्याचा दुसरा देव मुंबईतला. मुंबईचा देव आम्हाला प्रसन्न करायचा आहे, कारण प्रसन्न झाला की एका जन्माचं कल्याण. त्या देवाला काय पाहिजे? त्या देवाला नाही पाहिजे. मुंबईत इकडं पंढरपुरात देवाला भाव पाहिजे आणि मुंबईच्या देवाकडून आम्हाला भाव पाहिजे. आम्हाला भाव कशाला पाहिजे? मालाला भाव पाहिजे. इकडं देवाला भाव पाहिजे, इकडं आम्हाला भाव पाहिजे, शेतकऱ्यांना भाव पाहिजे. पण हा पंढरपुरातला देव देत नाही. का देत नाही? तो कृपाळू, दयाळू वगैरे वगैरे, तो कशातच काही नाहीये. आणि म्हणून भाव का देत नाही? तो भाव देत नाही का? देतो. पण त्याला काय पाहिजे? तर त्याला एक कळतं, त्याने भाव द्यावा. तो फक्त इकडे पंढरपूरला 10-12 लाख वारकरी असतात. 12 कोटी गेले तर संख्येचा परिणाम पांडुरंगावर होणार नाही. मुंबईत मात्र संख्येचा परिणाम होऊ शकतो. म्हणून मी शेतकऱ्याला विनंती करतो, 1 वर्ष पंढरपूरला वारी करू नका. एक वारी 12 लाखाची फक्त मुंबईला न्या. हा देव तुम्हाला भाव दिल्याशिवाय कधीही राहणार नाही. फक्त एकदा, पुन्हा पुन्हा करावं लागत नाही अशा प्रकारचं. आणि म्हणून तुकडोजी महाराजांनी छान वर्णन केलंय, कोण्या देवाला काय पाहिजे, काय पाहिजे. ते म्हणाले, कोण्या देवाला कशाचं देव? दगडाचा देव त्याला वडराचं देव, कातड्याचा देव त्याला चांबाराचं देव, लाकडाचा देव त्याला सुताराचं देव, सोन्या चांदीचा देव त्याला सोनाराचं देव. मी असं त्याला आणखीन एक खाली जोडेल, लोकशाहीतला देव त्याला संघटनेचं देव, किंवा लोकशाहीतला देव त्याला खेड्यापाड्यातल्या भाषेत बोलायचं झालं तर लोकशाहीचा देव त्याला खेटराचा देव. म्हणून आपण पाहिलं की हा देव तिथंच घाबरतो. आणि ही ताकद आमच्याजवळ निर्माण केली, शक्ती निर्माण केली तर तुम्हाला भाव मिळण्याशिवाय राहणार नाही. मग मुख्यमंत्री असो किंवा एखादा दुर्दैवाने मुख्यमंत्री असा येतो की त्या मुख्यमंत्र्याला गॉडफादर असो, मुख्यमंत्री असो की गॉडफादर असो, त्यांना झक मारून शेतकऱ्याला भाव द्यावा लागेल. संघटनेतून ताकद निर्माण केली तर.
आणि म्हणून आपण पाहिलं की जर आम्हाला असं घेता आलं तर भगवंताकडून बलरामाकडून आम्ही काय प्रेरणा घेतली, तर प्रेरणा अशी घेतली की ताकदीने प्रश्न सुटतात. राजेशाहीमध्ये व्यक्तीची ताकद कामाला येते, लोकशाहीमध्ये व्यक्तीची ताकद की झाडकी पत्ती, तिथं संघटनेची ताकद कामाला येते. परंतु व्यक्तीची ताकद असो की संघटनेची ताकद असो, प्रेरणा काय, मुख्य धागा काय, तर मुख्य धागा असा आहे की शक्तीने प्रश्न सुटतात. शक्तीनेच प्रश्न सुटतात हे त्रिकालाबाधी सत्य. ही प्रेरणा पण आम्ही भगवान बलरामाकडून घेतलेली आहे. तर आणखीन आम्हाला असं पाहिलं पाहिजे की गैरराजकीय कसं राहता येईल. जोपर्यंत आम्ही गैरराजकीय राहणार नाही तोपर्यंत आपण पाहतो की प्रश्न सुटणार नाही. कारण आतापर्यंत आपण लोकशाही स्वीकारल्यामुळे मतदान स्वीकारलं, आणि मतदान स्वीकारल्यामुळे केवळ मतदान स्वीकारलं नाही, राजकारण स्वीकारलं. आम्हाला राजकारण गैरराजकीय न राहता आल्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्याचा अर्थ दुबळा राहिलेला आहे. आणि ज्या दिवशी आम्ही गैरराजकीय राहू त्या अर्थी मात्र पूर्णपणे आम्हाला आमचे प्रश्न सोडवता येतील. उदाहरण सांगायचं झालं तर मी ही प्रेरणा कोणाकडून घ्यायची, अर्थात ही प्रेरणा कृषी देवता भगवान बलरामाकडून. कृषी देवता भगवान बलरामाने ज्या वेळेला अर्थाचं चिंतन करायचा निर्णय केला, शेती करायचा निर्णय केला, त्यावेळेला लक्षात आलं ते पूर्णपणे गैरराजकीय राहिले. ज्या वेळेला आपल्याला कुरुक्षेत्रावरचा प्रसंग माहित आहे की ज्या वेळेला श्रीकृष्णाने शिष्टाई करू नये, उपयोग झाला नाही शिष्टाईचा, त्यावेळेला कुरुक्षेत्राचं युद्ध अटळ हे लक्षात आल्यानंतर दोघे कौरव आणि पांडव आपापल्या परीने योद्ध्याला निमंत्रण देत होते. अर्थात पहिलं निमंत्रण देण्यासाठी कौरवांकडूनही निमंत्रण आलं आणि पांडवांकडूनही निमंत्रण आलं. एकाच वेळेला आलं. हे दुसरं कृष्णासाठीचं धर्मसंकट होतं. पण कृष्णाने कुण्या बाजूला जायचं, कुण्या पक्षात जायचं हे ठरवलेलं होतं. आणि म्हणून त्याने ठरवलेलं असल्यामुळे युक्तीने ते पांडवाच्या जिथं जायचं त्याच पक्षात गेले, ते पांडवाच्या पक्षात गेले. आता इकडं बलरामाला वाटलं की मी मुष्टी युद्धातला मास्टर आहे, शक्यता आहे मला युद्धाचं निमंत्रण येऊ शकतं. आणि जर युद्धाचं निमंत्रण आलं तर मला नाही म्हणता येणार नाही, कारण मी क्षत्रिय आहे आणि मी योद्धा आहे. क्षत्रियाला धर्माचं पालन केलं पाहिजे, क्षात्र धर्माचं पालन केलं पाहिजे. कल्पना करू की म्हणून ते म्हणाले की मला निमंत्रण येण्यापूर्वी इथून हल्लं पाहिजे. आता कल्पना करू की क्षात्र धर्माचं पालन बलरामाने केलं, आम्ही करू का? सहज कल्पना करा की आता तुमच्याकडे निमंत्रण आलं, तुम्ही की आमच्याकडे असं युद्ध आहे, तुम्ही योद्धा आहात, निमंत्रण आलं, तर तुम्ही काय म्हणाल? अरे हो, तुमचं निमंत्रण आलं, अशा संकट प्रसंगी तुमच्या मदतीला यायचं नाही तर केव्हा यायचं, मी धावून आला असतो. पण एक मोठी अडचण आली. कारण काय, आत्ताच मी 8-10 दिवसापूर्वी टायफॉइडमधून बाहेर आलो आणि डॉक्टरने मला बेड रेस्ट सांगितली आहे. म्हणून आपण खोटं बोलून त्यांना परत केलं. वास्तविक पात्रा तसं आपल्यासारखी युक्ती भगवान बलरामाला जमण्यासारखी नव्हती किंवा क्षात्र धर्मात ते बसणारं नव्हतं. निमंत्रण येण्यापूर्वी, धर्मसंकट येण्यापूर्वी भगवान बलरामाने विचार केला आपण इथून निघून जायचं. पण निघून कुठं जायचं? एक यात्रेचं निमित्त करून भगवान बलराम कुठे गेले? भगवान बलराम दूर गेले. किती दूर गेले? आपल्या मागे कुणी येऊ नये. आता युरोप खंडामध्ये लक्षात आलं की भगवान बलरामाचे मंदिरं सापडायला लागलेली आहेत. आणि आपण जसं इथं भगवान बलरामाचं चित्र पाहतो की खांद्यावर नांगर आहे, हातात मुसळ आहे, अशा प्रकारचं चित्र तिथलच्या सगळ्या मंदिरामध्ये भगवान बलरामाचं दिसायला लागलंय. तेव्हा इतिहासकार आणि शास्त्रज्ञ या सर्वांच्या मते लक्षात येतं की भगवान बलराम इतक्या दूर केव्हा आले असावे? तर तेव्हाच आले असावेत ज्या वेळेला कौरव पांडवांचं युद्ध कुरुक्षेत्रावर सुरू झालं. वास्तविक पाहता ते युद्ध 9 दिवस, म्हणजे तसं 18 दिवस, एक दिवस विश्रांती, दुसऱ्या दिवशी युद्ध, असं करून ते 18 दिवस युद्ध झालं. त्याच्या काही अगोदर भगवान बलराम भारत सोडून इथे युरोप खंडात आलेले असावे असा सर्वांचा तर्क आहे. म्हणजे इतकं दूर आम्हाला गैरराजकीय राहता येईल का? भगवान बलराम राहिले ना त्या पक्षात ना या पक्षात. आता लोकशाहीमध्ये आता पक्ष अनेक असतील, पण आम्ही ठरवलं पाहिजे कुण्याच पक्षात नाही. भगवान बलरामाची श्रद्धा कशावर होती? श्रद्धा शेतीवर होती. प्रेरणा काय होतं? शेतीतलं आयुधही त्यांची प्रेरणा होती. आणि म्हणून ते टोटली गैरराजकीय राहिले. आता आपण पाहतो आमची श्रद्धा काय? कुण्या तरी पक्षावर आमची श्रद्धा, आणि कोणता तरी पुढारी आमचा प्रेरणास्थान. मला एकदा एक प्रसंग आठवतो की एका गावी माझं भाषण झालं. भाषण संपल्या एक ग्रस्त मला भेटायला आले आणि ते म्हणाले की दादा, आज माझ्या घरी तुम्हाला चहाला चालायचंय. मी म्हणालो की चहाला वगैरे नाही ना, मला वेळ नाही. नाही म्हणाले, आज तुम्हाला चहा पाजल्याशिवाय मी जाऊ देणार नाही.
खरं म्हणजे इतका दुराग्रह करून घरी नेण्या एवढं काही त्यांचं आणि माझं तेवढे काही फार जिव्हाळ्याचे संबंध होते असं नाही, आणि तो काही किसान संघाचा कार्यकर्ताही नव्हता. पण या अर्थी एवढं आग्रहाने घरी न्यायला लागलाय, त्या आग्रहाच्या मागे काहीतरी दडलेलं आहे हे माझ्या लक्षात आल्यापासून राहणार नाही, राहिलं नाही. नेमकं काय दडलं असेल याचा शोध घेण्यासाठी मुद्दाम त्यांना म्हटलं की चला मी तुमच्याकडे चहाला येतो. त्यांच्या घरी गेलो, त्यांना खूप आनंद झाला. घरी गेला, पटकन बाळ टाकली, सतरंजी टाकली, बसला. बायकोला सांगितलं की अगा दादा लाडाले चहा कर, चहा ठेव. आणि मग तो सांगायला थोडा वेळ थांबला आणि ज्यांनी ज्यासाठी आणलं त्याने ते सांगायला सुरुवात केली. दादा म्हणाले अगदी 8 दिवसापूर्वी माननीय खासदार साहेब येऊन गेले. तुम्ही जिथं बसला त्याच बाजूवर, तुम्ही ज्या सतरंजीवर बसला त्याच सतरंजीवर 40 मिनिट आमच्या घरी थांबले. ते ठीक आहे, ऐकलं. मी काही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, गप्प बसून ऐकून घेतलं. त्यांचं सांगणं झालं की मी म्हटलं का यावर्षी शेतातलं पीक बी काय म्हणते, तसं बरं आहे म्हणाले, बाकी काय नाही. मी त्यांच्या पिकाची वगैरे चौकशी करून झाली की पुन्हा ते म्हणायचे. आणि यावेळेला खासदार साहेब इतक्या गप्पा करत होते, इतकं मन मोकळेपणाने बोलले. पुन्हा ते संपल्यानंतर मी म्हणायचो बाकी कुटुंब, मुलगा काय करतो, मुलीचं किती शिक्षण झालंय. कौटुंबिक चौकशी संपली की पुन्हा संपल्याबरोबर यांचं ते खासदाराचं सुरू व्हायचं. 1 वेळा ऐकलं, 2 वेळा ऐकलं, 3 वेळा ऐकल्यानंतर मी त्यांना म्हणालो अहो ठीक आहे, एकदा ठीक आहे, पुन्हा पुन्हा काय खासदार पुराण तुम्ही लावलंय. तेव्हा खासदार येऊन गेले याचं भूषण वाटण्याचं तुम्हाला काय कारण आहे. वास्तविक पाहता खासदार उठून गेल्यानंतर या सतरंजीवर आणि या बाजेवर तुम्ही गोमूत्र शिंपडायला पाहिजे होतं, आणि ते भूषणाने सांगायला लागले. तेव्हा असं म्हटल्याबरोबर हे वाक्य त्यांच्या बायकोने आलं, त्यांच्या बायकोला इतकं बळ मिळालं, त्या पटकन जवळ आल्या. त्या म्हणल्या दादा बरं झालं तुम्ही यांची कान उघडणी केली. अहो 8 दिवस झाले चहाचं पातेलं चुलीवरून उतरच न झालंय. एक गेला की दुसऱ्याला धरून यायचं, झालं खासदार पुराण सुरू. दुसरा गेला की तिसऱ्या खासदार पुराण सुरू. असं खासदार म्हटले तसं खासदार म्हणाले, काय घेणं देणं असं त्यांची बायको म्हणत होती. जेव्हा एका शेतकऱ्याची एखादी पुढारी प्रेरणा होतो तेव्हा तो शेतकरी आपल्या मालाला भाव घेऊ शकेल का, असा प्रश्न तुम्हा सर्वांना मी विचारतो. आणि तुम्हा सर्वांचं उत्तर मला माहिती आहे की नाही. आणि म्हणून भाव मग घेण्यासाठी काय करावं लागेल, कोणता पक्षाबद्दल श्रद्धा नाही आणि कोण्या पुढाऱ्याबद्दल भूषण नाही. आणि म्हणून श्रद्धा, मग भगवान बलरामाची प्रेरणा काय, शेतीवर श्रद्धा आणि आयुधावरची भूषण, असं ते झालं पाहिजे. अखेर आम्ही एक असा विचार केला पाहिजे की श्रीकृष्णाने काय केलं, तर अर्थात धार्मिक काम केलं. श्रीकृष्ण पूर्ण अवतार, केवळ श्रीकृष्णाचा पूर्ण अवतार भगवान प्रभू रामचंद्राचाही पूर्ण अवतार होता. त्यांनी जे कार्य केलं, श्रीकृष्णाने कार्य केलं, ह्या दोन्ही कार्यातला फरक आहे. त्या दोघाचा फरक सांगण्यासाठीचं आजचं माझं चिंतन नाही, कारण त्याला तास 1.25 तास लागेल. पण भगवान बलरामाच्या पूर्ण अवतारातलं कार्य आणि श्रीकृष्णाच्या पूर्ण अवतारातला नेमका फरक फक्त 2 प्रसंगात सांगणार आहे आणि माझं बोलणं मी संपवणार आहे. प्रभू रामचंद्राने आईने कैकेयीने वनवास सांगितला, पण वनवासाची जागा सांगितलं नव्हती कुठं जायचं. त्याने ते दक्षिणेमध्ये गेले का, तिकडे रावणाने त्या आपल्या भूमीवरती कब्जा केला होता. सुबाहू, मारी, त्राटिका या सर्वांची, शूर्पणखा यांची नियुक्ती केलेली होती तिकडे. आणि सर्व ऋषीमुनींचं जीवन संकटात आलं होतं. ऋषीमुनींचं जीवन आणि या भूमीवरती आक्रमण, भगवान बलरामाने ते निवळलं. ते पूर्णपणे सर्वांचा नायनाट केला. आणि एवढंच नाही, मुळात सकट झाड उपटून टाकले पाहिजे. या सर्व दुष्टांचा मूळ कुठं आहे, लंकेत आहे. तिथे गेले आणि तिथं शत्रूचा नायनाट केला. आणि आपण पाहतो की त्यांची सोन्याची लंका पूर्ण जिंकली असताना त्यांच्या हातात दिली. म्हणजे प्रभू रामचंद्राकडनं आदर्श काय, प्रभू रामचंद्राने कुणाला मारलं, शत्रूला मारलं. भगवान कृष्णाने कोणाला मारलं, शत्रूला नाही, नात्याला मारलं. तेव्हा कुरुक्षेत्रावरची एक युद्ध असं आहे, अनोख युद्ध, जिथं आम्ही शत्रू मारला नाही तिथं नातं मारलं. नातं कशासाठी मारलं, नीतिमूल्यांच्या रक्षणासाठी नातं मारलं. नीती मूल्य विजिकुलटू धर्म. धर्म म्हटल्याबरोबर काही जणांचा जे अंगात त्यांना असं काहीतरी भयंकर वाटायला लागतं, पोटात खळबळ व्हायला लागतं धर्म म्हणजे. तेव्हा धर्म म्हणजे नीतिमूल्य. केवळ या नीतिमूल्याच्या रक्षणासाठी नीतिमूल्ये पायदळी तुडवल्या जात होती. राजघराण्यातल्या एका स्त्रीचं भरतभरात वस्त्रहरण होत होतं, पण वस्त्रहरण होत असताना वस्त्रहरण करणारा रोखणारा तिथं कोणी नव्हता. अशा प्रकारची स्थिती झाली. असं ज्या वेळेला नीतिमूल्यांची पायदळी तुडवल्या जातात, धर्म नष्ट होतो आणि समाज दुःखी होतो. भगवान बलरामाने विचार केला, हे पूर्ण मला संपलं. म्हणजे तिथं नातं मारलं, भाऊ मारला, चुलत भाऊ मारला, मावस भाऊ मारला, आते भाऊ मारला, मामे भाऊ मारला, सासरा मारला, मेवणा मारला. जगामध्ये जेवढे नाते असतात त्याच्या एकही नातं त्याने शिल्लक ठेवलं नाही. नात्यातलं श्रेष्ठ नातं गुरु द्रोणाचार्य याच ठिकाणी मारले.
अर्थात कशासाठी मारले तर नीतिमूल्यांच्या रक्षणासाठी. म्हणजे कृष्णाने नातं मारलं, भगवान प्रभू रामचंद्राने शत्रू मारला, हा दोन्हीतला फरक आहे. त्याने भूमी कब्जात कोणीही घेऊ नये अशा प्रकारचा धडा शिकवला. मला विचारलं तर भगवान प्रभू रामचंद्राचा आदर्श राज्यकर्त्यांनी म्हणजे राजाने घ्यावा आणि श्रीकृष्णाचा आदर्श प्रजेने घ्यावा. राजाने याचा अर्थ लोकशाहीतला राजा म्हणजे पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ, असं त्यांनी राजा आदर्श घ्यावा. काय आदर्श घ्यावा? आमची 1 इंच भूमी जरी शत्रूच्या ताब्यात असेल तर आम्ही गुलाम आहोत असं गृहीत धरायला हरकत नाही. आमचा पाक व्याप्त काश्मीर आजही आमचा काही काश्मीर पाकच्या ताब्यात आहे. भारत चीनच्या युद्धानंतर हजारो किलोमीटरची भूमी चीनच्या ताब्यात आहे आणि तीच भूमी कशी सोडवता येईल तर प्रभू रामचंद्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून लक्षात घेतलं पाहिजे की आम्ही पाक व्याप्त काश्मीरही मुक्त करू आणि चीनच्या ताब्यातली पूर्ण भूमी ताब्यात घेऊ. त्या दिवशीच भारत स्वतंत्र झाला असं म्हणायला हरकत नाही. अर्थात ही प्रेरणा त्यांना प्रभू रामचंद्राकडून मिळू शकते आणि प्रजेने मात्र श्रीकृष्णाचं असा आदर्श घ्यावा, नीतिमूल्याचं रक्षण. आणि बलरामाचं आम्ही जर आदर्श घेतला, धर्म एवढा अर्थ समान ट्रॅक, दोघंही तुल्यबळ, कोणता कमी नाही कोणता जास्त नाही. रेल्वे ट्रॅक सारखे 2 ट्रॅक आम्हाला समान चालवता आले तर आजच्या मनुष्याच्या जीवनात सुखीच सुख. या सुखाला फक्त व्याख्या एका शब्दात वर्णन केलंय, त्यालाच म्हणतात रामराज्य. रामराज्याची कल्पना म्हणजे पूर्ण सुखाची कल्पना. पूर्ण सुखाच्या कल्पनेचा पाया काय असेल तर अर्थ आणि धर्म समांतर चालवणं हा त्याचा पाया असेल, ज्याचा विचार भगवान बलरामाने तन मन धन काया वाचे मने असा विचार केला. आणि त्यांनी ह्या शस्त्राला खांद्यावर का नांगर तर मुसळ का हातामध्ये, तर त्याला आभूषण मांडलं, ते माझं आभूषण आहे. एवढी प्रेरणा, एवढी शेतीवरची निष्ठा भगवान बलरामाकडून केली. तो आदर्श घेऊन आमच्या शेतकऱ्यांनी तन मन धन आणि काया वाचे मने भगवान बलरामासारखं. आणि ते भगवान बलराम त्यांचा अंत कसा झाला तर त्यांचा अंत भूमी फाकली आणि भूमीत प्रवेश केला. आजही ते ठिकाण गुजरात प्रांतामध्ये आहे. याचा अर्थ भूमिपुत्र. त्या प्रवेशावरूनही भगवान बलरामाने नांगर मुसळावरून तर कळतच की त्यांनी काय कार्य केलं, पण शेवटी भूमीमध्ये प्रवेश करणारा एकमेव आतापर्यंतचा भूमिपुत्र असा आहे जे भगवान बलराम आहेत आणि त्यांनी भूमी प्रवेश केला. या भगवान बलरामाची प्रेरणा घेऊन श्रीकृष्णाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून धर्म आणि अर्थ हे 2 धागे समान चालवले तर मग मात्र भारतासारखा आजही सुखी आहे. पण जी काय उणीवा त्या दूर होऊन उच्च आदर्शाच्या उच्च कोटीवर भारत विराजमान झाल्याशिवाय राहणार नाही. जर विराजमान झाला तर त्याचं श्रेय आमच्या ह्या 2 प्रेरणास्थानाकडे सहज जातं. एक भगवान बलराम आणि दुसरे भगवान कृष्ण. कृषी देवता भगवान बलराम की जय. भारत माता की जय.